भिवंडी तालुका के पद्मानगर शहर में दीपावली व भाव बीज के शुभ अवसर पर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था की तरफ से कोरोना योद्धा, आशा वर्कर, आंगनवाड़ी सेविका व अन्य महिलाओं के लिए शुक्रवार दिनांक 17 नवंबर 2023 को दोपहर 12 बजे पद्माशाली समाज हॉल पद्मानगर में भावबीज का कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर हजारों महिलाओं को भेंट वस्तु वाटप किया गया। जिजाऊ संगठना के अध्यक्ष श्री नीलेश सांबरे, जिजाऊ संगठना ठाणे जिला अध्यक्ष मोनिका ताई पांडवे, जिजाऊ संगठना भिवंडी शहर अध्यक्ष कैलाश भोईर, समाज सेवक किरण कारण, पंकज पवार, फराज इस्माइल, संगीता ताई बल्लेवार व जिजाऊ के कार्यकर्ताओं की उपस्थिति में यह कार्यक्रम संपन्न हुआ। धन्यवाद। कोविड काळामध्ये ज्या आपल्या आशाताई राहू दे, नर्सेसताई राहू द्या, अंगणवाडी सेविका, महिला पोलीसताई, डॉक्टर महिला यांनी जे रस्त्यावर उतरून समाजाला वाचवण्याचं काम केलं होतं, त्या दृष्टीने गेल्या 4 वर्षापासून आपण दोन्ही ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आशाताई, अंगणवाडी सेविका, महिला डॉक्टर, महिला पोलीसताई यांचा भाऊबीजेच्या निमित्ताने आदर सत्कार केला जातो। तर जेव्हा जेव्हा समाजामध्ये दुःख येतं, प्रचंड वाईट परिस्थिती होते, अशा वेळेस माणूस माणसाला नाते दाखवत नव्हता, ओळख नव्हता देत। अगदी मोठमोठ्या पदावर बसलेले लोक स्वतःच्या सुरक्षेसाठी घरी होते, त्यावेळेस अगदी तुटपुंजा पगारामध्ये, मानधनामध्ये या आमच्या भगिनी समाजामध्ये हजारो लाखो लोकांचे जीव वाचवण्यामध्ये व्यस्त होत्या। हे नातं आज 4थं वर्ष आहे, आणखीन दृढ झालेलं आहे। यावर्षी मी तायांना इतकंच सांगितलं की आपल्याला आपली मुलं तर शिकवायची आहेतच। आज आपल्याकडे ही जी गरिबी आहे, ही गरिबी बदलण्यासाठी शिक्षण ही सगळी काळाची गरज आहे। त्याचबरोबर समाजामधील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, गोरगरीब पालकांची मुलं आहेत, त्यांनाही आपल्याला उच्च शिक्षण द्यायचं आहे। आपल्यातीलच अधिकारी घडले पाहिजेत, आपल्यातीलच लोक प्रशासनात प्रत्येक स्तरावरती आपल्याला दिसली पाहिजेत। त्याचबरोबर आपल्याला आपल्यातील डॉक्टर केले पाहिजेत, MD डॉक्टर झाले पाहिजेत, MS झाले पाहिजेत। IITला आपल्याला आपले विद्यार्थी पाठवायचे। अगदी श्रीमंतांच्याच मुलांना शिक्षणाचा किंवा मोठे होण्याचा अधिकार नाही, तर आज तुमचा भाऊ किंवा तुमचं कुटुंब जिजाऊ आहे। आपल्याही मुलांना चांगलं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना मिळाल्या पाहिजेत, मानासन्मानाने आपला माणूस जगला पाहिजे। त्या दृष्टीने गावातील कुठलाही गोरगरिबाचा मुलगा असेल, ज्याला वडील नसतील, ज्याला आईवडील नसतील, त्याही विद्यार्थ्यांना आपल्याला चांगलं उच्च शिक्षण द्यायचं आहे। त्याचबरोबर गेली 15 वर्ष संस्था काम करते का कोकणातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये, त्या दृष्टीने तुम्ही मदतीची साथ द्या। आज आपल्या संस्थेचं मोठं सशस्त्र रुग्णालय आहे, ज्यामध्ये सगळ्या सोयी सवलती मोफत आहेत। कुठलाही रुग्ण असेल तर तुम्ही पाठवा। आजच्या भाऊबीजेच्या दिवशी 10 रुग्णवाहिका होत्या, आणखीन दोन रुग्णवाहिका समाजाच्या सेवेसाठी आलेले आहेत। त्या दृष्टीने आपण सर्वजण कटिबद्ध होऊया। राजकारण्यांना राजकारण्यांचं काम करू द्या, पण आम्हाला समाजातील शेवटचा माणूस याला मोठं करायचं। जेव्हा समाजाचा शेवटचा माणूस मोठा होईल, तेव्हाच समाज मोठा होईल। 2-5% लोक मोठे होऊन समाज पुढे नाही जाणार। त्याचबरोबर तायांना सांगितलं की राजकारणी बनून किंवा पदावर जाऊन आपल्याला आपल्या पोरांना स्टील चोरीची दुकानं नाही टाकून द्यायची किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारा आपला मुलगा होता कामा नये। आपल्याला शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या आहेत। 1 गुंठा नव्हे तर 1 स्क्वेअर फूटही जागा कुठल्या शेतकऱ्यांनी विकणार नाही, याची काळजी आम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे। ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात, त्याप्रमाणे आपलेही पोरं व्यवसायामध्ये उतरले पाहिजेत। राजकारण हा स्वतःचा पोट भरण्याचा धंदा नसून समाजाची सेवा आहे। नोकरशाही ही समाजाची सेवा आहे, स्वतःचा पोट भरण्याचा धंदा नसून। अशा दृष्टीने आपण नवीन पिढी तयार करूया, अशा प्रकारे आज तायानं सांगितलं। खूप आनंद वाटला। भिवंडीतील आमचे पत्रकार महोदयही खूप मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि मोठ्या प्रमाणात आमच्या ताया भाऊ येणार त्या दृष्टीने नटून आलेले आहेत, त्या बघून खूप आनंद वाटला। त्यांनी मुलांनाही घेऊन आलं, ते बघून हा आमचा कौटुंबिक सोहळा खूप आनंदाने आजचा साजरा झाला। साहेब, आज भिवंडी शहरामध्ये 11:30 वाजताचा प्रोग्राम सुरू झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात भिवंडी ग्रामीणमधला प्रोग्राम आहे। अशा पद्धतीचा कृतज्ञ भाऊबीज प्रोग्राम आतापर्यंत कोणकोणत्या तालुक्यामध्ये आपण केलेला आहे? अगदी तलासरीला सुरुवात केली भाऊबीजेच्या दिवशी, पहिल्या दिवशी। तलासरीनंतर डहाणूमध्ये 2 कार्यक्रम झाले, पालघरमध्ये 2 झाले, काल जव्हार आणि विक्रमगडमध्ये झाला, आज सकाळी शहापूरला केला। आता भिवंडीचे 2 कार्यक्रम आहेत। उद्याला आणखीन 3 तालुके उरतील आणि 23 तारखेला ठाणे शहराची भाऊबीज होईल। या दोन्ही जिल्ह्यातील आमच्या सगळ्या आशाताई, सगळ्या अंगणवाडी सेविका, नर्सेसताई आणि महिला पोलीस यांना सर्वांना मान सन्मानाची भाऊबीज होईल। ह्या फक्त काय रक्षाबंधनसारखी राखी बांधणे आणि भाऊबीज ओवाळणे हा नसून, हा शिक्षण आणि आरोग्याची आमची भाऊबीज आहे। त्या दृष्टीने सर्व तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होतो। साहेब, जडपोलीमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम सर्वांनी पाहिला,
थेट प्रक्षेपण होतं. या ठिकाणी आज भाऊबीजेचा कार्यक्रम आपण करत आहात. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अतिशय चांगला. आज जो पुढच्या अजून याच्यामध्ये जिजाऊ संघटना काय करणार आहे? जिजाऊ संघटना आता समाजाने ठरवलं तर निवडणुकाही लढू. आता येणाऱ्या लोकसभेचाही विचार करते संघटना. का समाज जर मोठ्या प्रमाणात सांगेल, पैसे खाणारे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी किंवा स्वतःचंच पोट भरून आकाशाकडे बघणाऱ्या लोकप्रतिनिधीपेक्षा जर जमिनीवर राहणारा लोकप्रतिनिधी पाहिजेत असेल तर नक्कीच समाज सांगेल त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं जाईल. पैसा कमावून काय करायचं आपण बघितलेलं आहे. कोविड काळामध्ये 25-25 राज्याचे मुख्यमंत्री ठरवणारी व्यक्ती कोविडमध्ये अल्पशा आजाराने गेले. त्यामुळे पैसा साठवून सडवण्यापेक्षा समाजाच्या विकासासाठी आपण खर्च करू. आणि मगाशी मी एक सांगितलं की जिजाऊ जो काही पैसा समाजासाठी खर्च करतो तो अत्यंत मेहनतीने आलेला, कष्टातून आलेला पैसा असतो. कुठलाही फुकटचा, कुठल्या गोडाऊनमधून हप्ता, कुठल्या लेबरच्या नावाने हप्ता, कोणाच्या जमिनी हडप करून नाही आलेला, मेहनतून आलेल्या व्यवसायातूनच तो. ज्याप्रमाणे ते माझ्या ताईच्या चेहऱ्यावर आहे तसंच सन्मानाने ती ताई समाजात जगली पाहिजे. त्या दृष्टीने सन्मार्गाने आलेला निधी समाजाच्या विकासासाठी वापरला जातो.